दरम्यान या खरातच्या विरोधामध्ये आता मिरगावमधील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। गावकऱ्यांनी अशोक खरातचे कारनामे सांगितलेत। खरात ईशान्येश्वर मंदिरामध्ये महिलांना प्राधान्य द्यायचं असं गावकऱ्यांनी म्हटलंय। खरातला फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली। गुण काय मनामध्ये विचार आलाय, काय त्याला शिक्षा व्हायला पाहिजे? त्याला तर आमची अशी इच्छा आहे की त्याला फाशीची शिक्षा 100% झाली पाहिजे। याचं कारण असं, जर त्याला फाशी नाही दिली तर आजूबाजूला जे काळे धंदे करणारे किंवा जो नालायकपणा चालतो तो नालायकपणा 100% परत जागृत होईल। कारण लोक आणि तरुण पिढी किंवा मग असे लोक धंदे करणारे लोक म्हणतील का याचा जर एवढा मोठा हस्ती होती, याचं मंत्री अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट असून सुद्धा तो जर घरी आला तर आपण इझी घरी येऊ, म्हणून हा प्रकार परत परिसरामध्ये चालू होईल। या प्रकाराला जर बंदी घालायची असेल, जर आळा घालायचा असेल तर त्या कॅप्टन खरातला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे असं आमचं सगळं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतोय। याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही स्वयंसेवक म्हणून तिथे काम केलेलं आहे। कोणत्या कोणत्या लोकांचा तिथे राबता असायचा, कुणाची ये-जा असायची? त्यावेळेस आम्ही जेव्हा स्वयंसेवक म्हणून एक 8-10 वर्षापूर्वी काम करत होतो त्यावेळेस तिथं जे बॉडीवर लोक आता दिसत आहे, तुमच्याकडे जो बोर्ड आले त्या बोर्डवरलेच लोक दिसायचे, काही शिर्डीचे। त्यावेळेस तर काय असं कोणी काही जास्त मंत्री वगैरे दिसत नव्हते, पण त्याच्यानंतर खूप आम्हाला मुख्यमंत्री भेटले। त्याच्यानंतर रुपालीताई चाकण करता प्रत्येक आठवड्याला इथं होत्या, त्या इथंच होत्या कंटिन्यू। दीपक केसरकर आणि त्या म्हणजे खूप मंत्री जंत्री अधिकारी सगळे यायचे इथं, आणि ते हे सगळं बघून हे सगळं ऐकून आजूबाजूला परिसरामध्ये ते त्याच्या विरोधात जायला कोणी तयार नव्हतं, लोक घाबरायचे। आता हे सगळ्यांना कळालं का आता तो सुटू शकत नाही, त्यांनी खूप मोठा भयंकर नालायकपणा केलाय, म्हणून लोक कुठेतरी आता जागृत झाले आणि त्याच्या विरोधात बोलायला लागले। तुमच्या सोबत काय घडलंय? खरातचा कसा संबंध आला? ते खरातने ना पहिली 2 गुंठे जागा त्या गटात घेतली होती 357 गट नंबर पाथरेमध्ये। तर त्याच्या शेजारी आम्ही पुन्हा 2 गुंठे जागा, तिचा व्यवहार झाला साहेबराव नरोडे यांच्याशी, आणि त्यांनी तो आमचा व्यवहार समजल्यानंतर त्यांनी तहसीलला त्यांना सांगून आमचं खरेदीखत बंद केलं। 2017 साली आमचा व्यवहार झाला आणि 3 वर्ष आमचं खरेदीखत होऊन दिलं नाही। 2020 साली आम्ही ते खरेदीखत केलं आणि जो खरेदी देणारा होता आम्हाला त्याला लाथाबुक्क्यांनी मारलं। ते तिने नाही मारलं, तो नव्हता, पण त्याचा गुंड होता सिन्नरचा। तो कोण होता हे मला पण माहीत नाही। एकूणच अनेक गुंडांना घेऊन जमिनी हडपण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले इथे? ते मला नाही सांगता येत, पण मला घेऊन दिली नाही। हो, एवढंच माहिती। काय व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, अनेक लोक त्यावर संताप व्यक्त करताय, गावकरी म्हणून तुमच्या मनामध्ये काय निर्माण झालंय? अहो, आता आमच्या नातेवाईकांचे आम्हाला फोन करताय का तुमचं गाव एवढं असं गरीब गाव आहे, जास्त विकास नाही, आणि तुमच्या गाव सगळ्या मीडियावर तेच दिसतंय। आम्हाला लज्जास्पद वाटतंय का या कॅप्टन खराने बाहेर गावच्या माणसांनी येऊन आमच्या गावची इज्जत घातली। असा इज्जत घालणारा माणूस आहे ना कुठल्या गावात जन्माला येऊ नये। आणि गव्हर्नमेंटने तिने अशा स्त्रियांना ती स्वतःची लघवी पाजणं किती असं घाणेरडा प्रकार आहे। अशा माणसाला जगून देण्याची काहीच म्हणजे इच्छाच नाही ठेवायला पाहिजे। आणि इथं गावात तिने ना अशा जमिनी हडपल्या नाही म्हणता येणार, पण त्याच्या पैशाचा अधिकाऱ्यांचा गैरवापर करून अधिकचा पैसा देऊन जमिनी घेतल्या गेले। गोरगरिबाला समजा आता माझ्या भावाची जमीन मला घ्यायची ना, तो काबीज करून तो स्वतःच घेऊन टाकत होता। अशा गावात जमिनीचे भाव वाढवून दिले। अशा माणसाला कष्टाचा पैसा नाही, कष्टाचा पैसा वापरताना माणूस विचार करतो याचा बिगर कष्टाचा पैसा होता, बिगर कष्टाचा पैसा वापरून येणे गावाचं सगळं घाणेर केलं। गावात जो 4-5 वर्षापूर्वी जो हस्तक्षेप करतो होता नव्हता ना, त्यावेळेस जो विकास होता तो आता पूर्ण खुंटलेला आहे। त्याच्या हस्तक्षेपामुळे ना कोणी त्याच्या पुढे जात नाही। तो असंही ऐकलं की जो निधी यायचा तो 80% त्याच्याच कामासाठी वापरला जायचा, गावासाठी वापरला जायचा नाही। तुम्ही जर आले असतील हायवेवरून ईशान्येश्वरकडे रस्ता येतोय त्या रस्त्यासाठी निधी आला, तो आमच्या फाट्याच्या रस्त्याचा होता, मिरगाव रस्त्याचा। तो तिकडं वापरला, कॉन्क्रीट अर्धाच झालाय, तो निधी तिकडं वापरला। गावात ती पाण्याची टाकी तिने वापरून घेतली। जमीन तर पूर्ण आमची जाम नदीच्या हद्दीत आहे। तिथं जर गेले तर तुम्हाला दिसन त्याला वॉल कंपाऊंड करून ते पूर्ण अतिक्रमण करून टाकलंय। ते मंदिर अतिक्रमण मध्ये मंदिर नदीच्या अर्ध मंदिर नदीच्या क्षेत्रात आहे। गावकरी विरोध करत होते, ते जुमानत नव्हतं का? नाही, त्याच्याकडे पैसा अडका होता। आता कलेक्टर क्लास 1 ऑफिस सर तिथे येत आहे, आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं बोलून आमचं कोण धकून देणार तिथं? आता या सगळ्या काळामध्ये त्याचे जे व्हिडिओ येत आहे, जे राजकारण्यांसोबत आहेत किंवा वेगवेगळे आहेत, त्याची नेमकी लोकांच्या मनात काय भीती बसली होती, काय भीती वाटायची? आता तुमचा एक माणूस जेलमध्ये गेला म्हणताय, अनेक लोक भीतीपोटी बोलत नव्हते, काय नेमकं घडलेलं होतं?
तो अधिकारी म्हणजे असा त्याच्या विरोधात जाणारा माणूस जर दिसला ना तर त्याच्यावर तो 353 असे मोठे मोठे गुन्हे दाखल करायचा. आता जो माझा भाऊ आहे संतोष शिंगे, त्याच्यावर जो इलेक्ट्रिसिटीचा गुन्हा, त्याचा तिथला कुठलाही संबंध नव्हता का याचा ट्रॅक्टर वापरला असा त्याच्यावर आरोप होता. याच्या ट्रॅक्टरमधून खांब, अहो इलेक्ट्रिसिटी एवढा मोठा खांब वाहणं म्हणजे ही चोरी करणं कोणी कराल का? या अशा चोऱ्यांचे खोटे गुन्हे अधिकारी लोकांनी खोला त्याचं ऐकून आणि असे गुन्हे दाखल करून लोकांना त्रास दिलेला आहे. आणि अधिकाऱ्यांनी जर ऐकलं नाही ना, अधिकाऱ्यांना सुद्धा दमदाटी करायचा तो. याच्यामध्ये आता मला एक सांगा, ज्या पद्धतीनं लोकांची जी भावना झालेली संतप्त आहेत, काय आणखी लोकांसोबत इथं या खरातने घडवलेलं आहेत? संपत्तीच्या बाबत नेमकं काय आहे किंवा इतर लोकांना कसा त्रास दिला? संपत्तीच्या बाबतीत म्हटलं हेच तर, ज्याला एखादा जर दुसरा ती जमीन घेत असेल तर रातोरात ती जमिनीचा दुप्पट पैसा देऊन, वाढून पैसा देऊन आणि ती जमीन त्याने घ्यायची. म्हणजे गरीबाला ती इथं जमीन घेऊनच द्यायची नाही ती इथली. आणि इथली पूर्ण जमीन एक 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 करत त्याने ते पूर्ण काबीज करीत आणलेले आहे. आणि ह्या गोष्टीमुळं पूर्ण मिरगावमध्ये पूर्ण दहशतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळं गावचा कोणत्याही प्रकारचा विकास नाही. गावचा पूर्ण निधीच तिकडे जात होता. आता तुम्ही बघितलं असेल, पूर्ण टोटल रस्ते बघितले असेल, मिरगावची ही परिस्थिती बघितली असेल, कोणताही विकास, पूर्ण विकास इथं थांबलेला आहे. जे सदस्य आहेत